अंबाबाईचे स्थान असलेल्या कोल्हापूरपासून 16 किलोमीटर अंतरावर वसलेले वाडी रत्नागिरी पर्वत. इथेच वसले आहेत आपले दक्खनचे राजा केदारनाथ म्हणजेच ज्योतिबा. पण ते या पर्वतावर कसे आले जाणून घेऊयात ही कथा. ही कथा आहे हजारो वर्षापूर्वीची. त्या ठिकाणी रत्नासूर हा एक दैत्य होता आणि त्याने देवादिदेव महादेव यांची तपश्चर्या केली होती. महादेव यांनीही खुश होऊन त्यांना अनेक वर दिले होते. यामुळे तो खूप ताकदवर बनला होता. याच कारणाने तो कोल्हापूर तसेच त्याच्या आजूबाजूला असलेल्या जनतेला तसेच साधू संतांना त्रास देऊ लागला. त्यांचे जीवन त्यांनी हैराण करून सोडले होते. इतकेच काय, काही काळानंतर त्याने अगदी देवीलाही त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अंबाबाईने म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीने केदारेश्वर यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्यांची सहायता अंबाबाईने मागितली. त्यावेळी अंबाबाईची प्रार्थना ऐकून केदारनाथ आले. ते म्हणाले, देवी काळजी नसावी, मी करतो या दैत्याचा वध. त्यावेळी रत्नासूर हा प्रचंड शक्तिशाली होता. त्याला देवादिदेव महादेव यांनी वर दिला होता आणि एक वर नाही तर अनेक वर प्राप्त होते त्याला. त्यामुळे तो खूप अहंकारी होता आणि त्याला युद्धामध्ये हरवणे सोपं नव्हतं. त्यामुळे त्याचा नाश करणं इतकं सोपं नसल्यामुळे त्यावेळी सृष्टीचे करता धरता ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव एकत्र आले होते आणि त्यांनीच या केदारेश्वर यांचे रूप घेतले होते, म्हणजेच ज्योतिबाचे रूप घेतले होते. आणि तेच केदारेश्वर अंबाबाईने प्रार्थना करून बोलावून घेतले होते आणि तेच आता या रत्नासुराचा वध करणार होते. केदारनाथ म्हणजे ज्योतिबा आणि रत्नासूर यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले व रत्नासूर दैत्याचा ज्योतिबाने या पर्वतावर नाश केला. रत्नासूर दैत्याचा अंत झाला म्हणून या पर्वताला वाडी रत्नागिरी असे नाव पडले. याच पर्वतावरती रत्नासूर या दैत्याचा नाश झाल्यामुळे या पर्वताला वाडी रत्नागिरी असे नाव पडले. राक्षसाचा वध केल्यानंतर देवी अंबाबाईने ज्योतिबाला सांगितले की देवा, तुझी दृष्टी आमच्या सर्वांवर अशीच राहण्यासाठी तू आमच्या पाठीशी असाच उभा राहावा, यासाठी तुला या डोंगरावरच राहावे लागेल. आणि अंबाबाईचे हे बोलणे ज्योतिबानी मान्य केले व दख्खनचा राजा ज्योतिबा या पर्वतावर राहू लागला. देवीचे रक्षण करण्यासाठी ते त्या डोंगरावरती थांबले. म्हणूनच बघा ना, या मंदिराचे तोंड देखील दक्षिण दिशेला तुम्हाला दिसेल आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही खांब नाही. तर अशा या पद्धतीने दख्खनचा राजा ज्योतिबा या वाडी रत्नागिरीमध्ये आले. या कथेतून तुम्हाला समजलं असेलच. तुम्हाला याविषयी अधिक माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ती माहिती शेअर करू शकता. तर पूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.